नंदकुमार गायकवाड यांना विनंती आपण मैदानात यायचं आहे। किरण भगत पैलवान आणि सलामी दिली जाते महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर पैलवान हात वरती करा। माऊली कोकाटे जरा आता माईक थांबवा। माऊली हात वरती करा। सलामी दिली जाते कुस्तीला सुरुवात होते। गणेश भांगे एक तगडी कुस्ती आखाड्यात चालू झालेली सलामी झालेली। गणेश भांगे आणि पंच म्हणून कुस्ती सम्राट असलम काजी वस्ताद प्राध्यापक एक मिनिट हे बाप माऊली हर्षद 2 मिनिटं इकडे या। दोघं इकडे या। ऐका पंचाचं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर पंचात येत आहे। ऐकणार दोघे माऊली? हा ठीक आहे ओके। करा टाळ्या पैलवानसाठी दोघांसाठी। कुस्ती क्षेत्र असं आहे गुरुचा मान सन्मान खऱ्या अर्थानं राखला जातो। पैलवान किती मोठा झाला तरी गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतो। कुस्ती सम्राट असलम काजी 14 ते 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलला कुस्त्या केल्या। कुंडल बलवडी वारणा अनेक मैदान गाजवली। या माडा तालुक्याचे सापटणे गावचे सुपुत्र स्वतःची पैलवानकी संपली। 2011चं अधिवेशन झालं पण लाल मातीपासून दूर झाले नाहीत। सुहास शेठ शाह सारखं आबा एक व्यक्तिमत्व पुढे आलं आणि ज्या ठिकाणी 10 लाख रुपये गुंठ्याचा दर आहे त्या ठिकाणी 2 एकर जागा आणि 2 कोटीची तालीम बांधून दिली असलम काजी पैलवानला। आज 100-125 मुलं त्यांच्याकडे सराव करताय। का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे कळणारी माणसं। सुहास शेठ शाह हे जातीने मारवाडी त्यांच्या पिढीजात कोण पैलवान नाही। कुणी आंघोळी पुरता सुद्धा लंगोट लावला नाही पण पैलवान नावात ताकद काय। एकेकाचे महान म्हणलं कैलासवासी दत्तापा वाघमारे यांच्या सहवासात कायमस्वरूपी असायचे सुहास शेठ शाह यांनी। म्हणून असलम काजी सारख्या पैलवानला एवढं मोठं व्यासपीठ या सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी सारख्या ठिकाणी निर्माण करून दिलं। अनेक पैलवान त्या ठिकाणी घडले। पूर्वीचा काळ बघितला सांगली कोल्हापूर सातारा अशा ठिकाणी पुणे अशा ठिकाणी सरावाला जावं लागायचं पण आज आपल्या भागात तालमी उभा राहिल्या। मुलं बाहेर जायची मुलांना गरज पडना गेली। हजारो वर्षापासून ही कुस्तीची परंपरा आलेली आणि ती परंपरा आज आपणही जतन करतोय जपतोय। पूर्वीच्या काळी फक्त आणि फक्त शेतीच व्यवसाय करायचे आपले पूर्वज। हजारो वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी 2 दिवस आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे रावळे एकत्र यावे, गावची यात्रा जत्रा व्हावी। मग त्या यात्रेमध्ये देवाचं लग्न असेल, देवाचा छबिना असेल, विविध कार्यक्रमाचं आयोजन नियोजन, देवाचं लग्न असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, तमाशाचा कार्यक्रम, पण यात्रेची सांगता करत असताना कुस्त्यांची मैदानं। राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी ही विचारधारणा घालून दिली। गाव तिथं तालमी उभा केल्या। पाट्या 4 वाजल्यापासून गावातली तरुण मुलं तालमीत जायला लागली, घाम गाळायला लागली, तरुण पिढी सशक्त झाली। सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे। हा एक इतिहास आहे। पेशवाई खालसा झाली। इंग्रज सत्तेवर पहिला दंड कोणी ठोकला? पैलवानाने ठोकला। राजे उमाजी नाईक त्याचं नाव, रामोशाचा पोरगा पैलवान होता। इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला। शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पण शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने। येसाजी कंका, संभाजी कवजी कोंडाळकर, अनंत खर्चिले हे पैलवान होते। शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय। अतिशयाने लोक म्हणतात पैलवान म्हणजे काय हो, त्याचा गुडघ्यात मेंदू असतोय पण चाणक्याने बुद्धिमान असतो तो पैलवान असतोय। तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होय सारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं ही शिकवण खऱ्या अर्थानं देत असते ती ही लाल माती। खऱ्या अर्थानं जो मातीला कधी गद्दारी करत नाही पैलवान, जो पैलवान मातीला गद्दारी करत नाही तो पैलवान त्याच्या जीवनाचं सोनं करून घेत असतोय। एक किस्सा सांगतो। 27 मेला असलम काजी पैलवानच्या वाढदिवसानिमित्त मैदान होतं।
26 तारखेला फार मोठा पाऊस झाला. असलम काजी वस्तानी सर्व मित्र परिवाराला सांगितलं, मी माझ्या 19 वर्षाच्या कालखंडामध्ये जर माझ्याकडून लाल मातीला गद्दारी झाली असेल तर उद्या पाऊस येणार, मैदान होणार नाही. आणि खरोखर माझ्याकडून जर गद्दारी झाली नसेल, लाल मातीला बजरंग बलीला गद्दारी झाली नसेल तर उद्या माझं मैदान सक्सेस होणार. पाऊस आला नाही, मैदान सक्सेस झालं, याला म्हणायचं बजरंग बलीचा सच्चा भक्त करायचा आहे. खरोखर आज काल या ठिकाणी फार मोठा पाऊस झाला. आज दुपारी आबा 2 वाजता अशी परिस्थिती झाली होती की तो उभा राहू वाटत होतं, इतका घाम येत होता, इतकी उष्णता होती. पण अचानक वातावरण फिरलं आणि एवढं मोठं मैदान सक्सेस झालं. आज प्रत्येक पैलवानचा महिन्याचा 2 महिन्याचा खुराकाचा खर्च या कुस्तीच्या माध्यमातून निघाला. धनदांडग्याची पोरं तालमीत नसतात, उद्योगपतीची पोरं पैलवान नसतात. 288 आमदार आहेत आबा, एकाही आमदारचा पोरगा पैलवान नाही. 48 खासदार आहेत, वडील रोज दुसऱ्याच्या बांधावर, त्याची मुलं पैलवान, त्याची मुलं तालमीत. पुरुषार्थ आणि मर्दुमकी ही गरीबागरी जपली जाते, हा एक इतिहास आहे. तगडी कुस्ती चालू आहे, चौदंडी चालू आहे, पंजे की पकड चालू आहे. हर्षद सदगीर विरुद्ध माऊली कोकाटे हीच कुस्ती. माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीला 28 तारखेला मैदान झालं. कॉमेंट्रीला मीच होतो. हीच कुस्ती झाली होती तिथं, अतिशय कुस्ती गाजली होती. चला कुस्ती करा पैलवान, डाव प्रतिडाव पाहिजे. समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार कुस्तीत महत्वाचं आहे. महाराष्ट्र हा फार मोठं राष्ट्र आहे. महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. डोक्याने चालतात ते मंत, अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत. या संतांच्या भूमीत आज मल्लयुद्ध झळकतंय. कुस्ती आर्या पार होणार. दोघांची मशिनरी हळूहळू तापायला लागलेली आहे. 1 नंबरचे पैलवान कॉल करा. 1 नंबरचे पैलवान महेंद्र आत या, आशिष हुंडा आत या ताबडतोब. चला वेळ करू नका. 1 नंबरचे पैलवान आशिष, चले महेंद्र आत या. आशिष हुड्डा आत या. आशिष हुड्डा आलेला आहे, आ गया आशिष, वेलकम. करा जरा टाळ्या पैलवानसाठी. बस महेंद्र गायकवाड ताबडतोब. आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांची आवर्जून उपस्थिती लाभत आहे, महाराष्ट्र राज्य सेनेचे टेंबोर्णी शहर अध्यक्ष आदरणीय समाधानजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय समाधानजी पाटील साहेब, आपला या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होत आहे. समाधानजी पाटील, चला पैलवान कुस्ती करा. महेंद्र गायकवाड आणि आशिष ज्युनियरच्या ओल्डशिपला दोन्ही पैलवान गेले होते. भारताकडून दोन्ही पैलवानने प्रतिनिधित्व केलेलं आहे. महेंद्र करा टाळ्या. जसा देहाचा तसाच दिलाचा. निस्ता पदके मिळवणारा नव्हे, हजारोंची मने जिंकणारा हाच तो ढाण्यावा. महेंद्र आखाड्यात आलेला आहे. मगाशी सांगितलं 1.5-2 हजाराची जोड होती, तेव्हापासून रावापा त्याच्या पाठीमागच होतो. नाही कुस्ती लागली तिथं बोलून गेला लगेच बायकोवर, अरे शिरशीचा गायकवाड कुठं आहे, पुढे ये पुढे ये. आपल्याला कळत होतं भविष्यात महाराष्ट्रातला नाही भारतातला सर्वात मोठा पैलवान होणार एक दिवस. कारण संपूर्ण आयुष्य या रावसाहेब बाप्पा मगर यांनी या लाल मातीत घालवलेलं आहे. सदासेजी कुणाला काही मिळत नाही. आज या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस पे पैलवान नरसिंग यादव, पैलवान विजय चौधरी करणारी या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस पे गेल्या वर्षीचा आणि त्याच्या गेल्या वर्षीचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पैलवान क्रीडाधिकाऱ्याची पोस्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. कोण म्हणतं कुस्तीतनं करिअर होत नाही. जुना काळ बघितला तर त्या जुन्या काळात घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. पण आज आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल
तर कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. पैलवान मोठा झाला, 5-10 वर्ष पैलवान टिकला तर त्याच्या आयुष्याचा पगार आणि फंड निश्चितपणाने तो काढू शकतो. चला कुस्ती करा. आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांची आज आवर्जून उपस्थिती लाभत आहे सांगवी गावच्या विद्यमान दोघांची मशिनरी तापलेली, 1 नंबरचे दोन्ही पैलवान आखाड्यात आलेले. आशिष आलेला आहे, महेंद्र आलेला आहे आणि हर्षद आणि माऊली अशी कुस्ती चालू आहे. पटाला लागण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी हर्षद सदगीर पैलवानचा महाराष्ट्राच्या कुस्तीला 1990-92च्या कालखंडामध्ये मरगळ आली होती. तसे या महाराष्ट्रातले पहिले कुस्ती निवेदक हे बापूसाहेब राडे. फक्त बरोबर का पा बरोबर. ते फक्त स्पर्धेमध्ये कुस्तीची कॉमेंट्री सांगायचे, हा पैलवान ह्या गावचा, या पैलवानची ही पट्टी, त्या पैलवानची ती पट्टी. पण नेमावल्या संपूर्ण महाराष्ट्रभर जुन्या पैलवानांचा इतिहास हे आणलं शंकरअण्णा पुजारी यांनी. आणि 90-92 पासून 2023 पर्यंत खऱ्या अर्थानं कुस्तीचा प्रचार प्रसार फार मोठा केला, करून दिलं, केला. पुढे चालना मिळाली. बनसोडे साहेब आले होते, मी काकासाहेब पवार, त्याचबरोबर दत्ता गायकवाड, राहुल काळभोर, संतोष गरोड आणि सर्व मोठ्या पैलवानला घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी क्रीडा मंत्र्यांना एक निवेदन दिलं, शंकरअण्णा पुजारी यांना महाराष्ट्राचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा. आणि खरोखर काका पवार बाप्पांनी रिक्वेस्ट केली आणि निश्चितपणाने त्याची नोंद घेऊ असं क्रीडा मंत्र्यांनी आप्पा मला त्या ठिकाणी आश्वासन दिलं. तुम्ही होता आप्पा तिथं. कुस्ती चालू आहे, अजूनही काही घडलेलं नाही. दोन्ही पैलवान घामेघूम झालेले. कुस्ती करा. दुसरी होऊ द्या दोन्ही. बारावा दुसरं मैदान चालणं ही बरोबर नाही. हा रोडच्या आणि हाती बंद झाली. 1 नंबरच्या कुस्तीसाठी पंच म्हणून महाराष्ट्र केसरी पैलवान छोटा रावसाहेब मगर नाना, ज्यांनी 1988 साली या सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. कुस्ती लावण्यासाठी रावसाहेब आजच्या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती, या मैदानामध्ये शेवटची कुस्ती सर्व दिग्गज मान्यवरांच्या शुभास्ते आखाड्यावरती चालू होती. हाँ चलो करा सिलेंडर हाँ कुस्ती लावण्या अगोदर संयोजक असते ज्यांनी हे कुस्त्याचं मैदान बनवलं त्यांचा अगोदर सन्मान होईल. आणि 1 मिनिट या कुस्तीचे संयोजक पैलवान दयानंद नाना महाडिक देशमुख, पैलवान अमर भैया जगदाळे, पैलवान दत्ताजी मगर, आदरणीय विठ्ठल नाना, आदरणीय या सर्व मान्यवरांचा आदरणीय अभिजित आबा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान संपन्न होईल. पैलवान दयानंद नाना महाडिक देशमुख, पैलवान विठ्ठल नाना पाटील, पैलवान साहेबराव अण्णा नागणे, पैलवान धनाजी मामा खरात, पैलवान दीपक तात्या चव्हाण, पैलवान बाळासाहेबजी काका सपाटे, पैलवान अर्जुनजी शेटे, पैलवान अनिल यादव आणि पैलवान अमर भैया जगदाळे, पैलवान दत्ताजी खरात या मान्यवरांचा सन्मान पैलवान रणजितजी गोसावी यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. कुस्तीला सलामी झाली. सर्व मान्यवरांच्या हस्ते कुस्तीला सलामी दिली. महेंद्र गायकवाड विरुद्ध आशिष हुड्डा या कुस्तीसाठी पंच म्हणून एक छोटे रावसाहेब नाना मगर महाराष्ट्र केसरी यांची पंच म्हणून नियुक्ती झालेली आहे. हॅलो इकडे हाला पाशाम 1988 चे महाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब नाना मगर. दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असे मुकाबले अनेक या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुरसाळे विनुनगर या भारत देशातल्या नावेलेल्या कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये टेंभुर्णीमध्ये माडा केसरी यश हुड्डा विरुद्ध महेंद्र गायकवाड जागतिक स्पर्धेमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपला 100 किलो वजनी गटाचं नेतृत्व केलेले आशिष हुड्डा आणि जगातला नंबर 2 चा पैलवान महेंद्र बाहुबली ज्याच्याकडे सोन्याची गदा आहे. सलामी झडली, पंजे की पकड सुरू झाली, गर्दन केस सुरू झाली, पोलादी मनगटाला भिडली आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला. हाताचे हातोडे मानेवरती पडा लागलेले आहेत. जनसागराचा महासागर कुस्तीचा आनंद घेतो. दुपारी 2 ला सुरू झालेले हे कुस्तीचं मैदान रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. हा महामुकाबला यशस्वीतेकडे वाटचाल करतोय. ही कुस्ती ती जिहाद जगातल्या कुस्तीचा अभ्यास असणारा पैलवान आहे महेंद्र गायकवाड. मंगळवेढा तालुक्यात शिरशी गाव आहे. अभिजिताबांच्या जीवनामध्ये काकासाहेब गायकवाड नावाचं एक व्यक्तिमत्व येऊन गेलेलं आहे. तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमाची उरी कीर्ती मागे. काकासाहेब गायकवाड नावाचा पैलवान त्या मंगळवेढा तालुक्यामध्ये संत भूमी दामाजी पंताची नगरी तिथं पाहिलेले आहेत. त्यांचा हा पुण्य बाबासाहेब गायकवाड गावचे सरपंच आहे. गावामध्ये अख्ख्या गाव अगदी मंगळवेढ्याच्या लवंगीपासून ते या माड्यापर्यंत आणि माड्यापासून इकडं सोलापूर पर्यंत प्रत्येक गावात अभिजिताबा पाटील या नावानं एक वलय निर्माण केलेला आहे. आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना हा जनसमुदाय पाहिल्यानंतर त्यांच्या कामाची चुणूक कळते. हे देश कार्य, हे राष्ट्रकार्य, हे समाज कार्य कुस्ती बघून जाऊ. त्यांच्या माध्यमातून जोपासलं जातं. कुस्ती बघा, ज्या राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्री दिला. जन्म झाला 1874 ला. कागलच्या घाडगे घराण्यामध्ये राजगादी होती. 1874 ला 1894 ला राजगादी होती बसले आणि पहिल्या जीवनातलं काम कोणतं केलं तर मोतीबाग तालमीची स्थापना केली. आणि मोतीबाग तालमीच्या प्रयोजनावर सुंदर असं प्रेरणादायी वाक्य लिहिलं गेलं. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संतती आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती. पैशाला 3रा क्रमांक दिला. आज अभिजिताबाने शरीराला पहिला क्रमांक दिला, पैशाला 3रा क्रमांक दिला. कारखान्याचा चहा सुद्धा पेत नाहीत अभिजिताबा पाटील. स्वतःची गाडी आहे, कारखान्यात 1 लिटर पेट्रोलही टाकत नाहीत, कारखान्याचा ड्रायव्हर वापरत नाहीत. असे अभिजिताबा पाटील या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय औदुंबरांना पाटलांनी रोप वाटर लावलं, त्याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं यासाठी झटणारा चेअरमन. जर कार्यक्रम आवडला असेल तर सर्वांनी एकदा अभिजिताबांच्यासाठी टाळ्या करा सर्वांनी. आणि एकदा बजरंग बलीचा जयघोष करा. पुढील काळामध्ये त्यांना बजरंग बली ताकद देईल. सर्वांनी एकदा बजरंग बलीचा जयघोष करा. बोलो बजरंग बली की. मोठ्याला जयघोष झाला पाहिजे. बजरंग बलीची ताकद काय करते? पर्वत उचलते. त्यामुळे आम्हाला ताकद द्यायची असेल तर बजरंग बलीचा जयघोष सर्वांनी करा. देवाचं नाव घ्यायला मीपणा करू नका. बोलो बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. वाह. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी महाप्रतापी एक काही शंभू राजा था. वाह. हलक्या काळजाची माणसं घर गाठा. आता असंच होणार आहे. महेंद्र गायकवाड 605 ट्रॅक्टर. विठ्ठल कारखान्यावर सर्वाधिक ट्रॅक्टर कोणत्या तर 605. त्या 605ची ताकद आहे आबासाहेब या पोराला. त्या ताकदीचा अंदाज आलाय महेंद्र गायकवाडच्या. महेंद्र बाहुबली पुण्याच्या कोथरूड अधिवेशन मध्ये 2023 ला जलवा या महेंद्राचा बघितला अख्ख्या महाराष्ट्रानं. परत शिवराय केसरीला सोन्याची गदा पटकावली या महेंद्रानं.
आशीष हुड्डा बहुत बढ़िया रेसलर है, इस इंडिया के मशहूर पहलवान है। उनकी लड़ने की खूबियत देखिए, 2000 किलोमीटर से आया है। इससे पहले कई कुश्तियां हुई है इस महाट में। रुबल सिंह और असलम काजी पहलवान, सुजीत मान, असलम काजी, जितेंद्र डांगर, असलम काजी, मौली जमदारे रुबल सिंह, पहलवान किरण भगत रुबल, समाधान घोडके रुबल, सुजीत मान, मुन्नालाल शेख, अशा कुस्त्या पाहिलेल्या आहेत महाराष्ट्रानं। रोहित पटेल, असलम काजी, अशा कित्येक कुस्त्या या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत। त्यामुळं महाबली सतपाल आणि हरिश्चंद्र बिरादर मामा अशी कुस्ती अनेकांनी पाहिलेली आहे। पैलवान दोघे महाराष्ट्राचे आहात, दोघे कुस्तीनंतर अनेक वर्ष तुम्ही जीवाचे जीवलक बनू शकता। तुम्ही परिपूर्ण विद्यार्थी दशेमध्ये शैक्षणिक घेतलेली परिपूर्ण माणसं आहात। भविष्यामध्ये DYSP होण्यासाठी हा हर्षवर्धन सदगीर आसुसलेला पैलवान आहे। दोनदा महाट केसीच्या गदेने हुलकावून दिलेला पैलवान हर्षवर्धन सदगीर। एकदा 2019ला महाट केसीची गदा मिळाली कोरोना लॉकडाऊनच्या अगोदर। शैलेश शेळके आणि पैलवान हर्षवर्धन सदगीर, अजून एक काका पवारांचे दोन्ही पट्टे, आणि माऊली कोकाटेचं तर या तालुक्यात, माढा तालुक्यात कुर्डवाडीला त्यांचं करिअर भरलेलं आहे। कुर्डवाडीला सराटीगाव बापू कोकाटेचा पुतण्या, आणि कुस्ती क्षेत्रात देशात नाव झाले या पैलवानचं। नाशिक जिल्ह्याला कधीच गदा नव्हती त्या हर्षवर्धन सदगीर पैलवाननं त्या नाशिक जिल्ह्याची भूक भागवली। शबास शबास। तिकडे महेंद्रनं हाताचा घुटणा मानेवरती ठेवलेला अग्निशिव मोड मध्ये पैलवान सदगीर पैलवान। शबास शबास। दुहेरी पटाला लागलेला आणि दरम्यान कुस्ती कडेला आलेली आहे। आता थोडीशी ग्रीप करा पुढे। शबास। इकडं माऊली आणि सदगीर खडाखडी कुस्ती आणा। इकडं महेंद्र गायकवाड बाहुबली काहीतरी करण्याचा मनसुबा हाताचा नौंदर पकडलेला आहे। 80 किलो वजन असताना 140 किलोचं आव्हान पेलवण्याची ताकद या मनगटात होते ते रावसाहेब मगर, मगराचं निमगाव। ज्ञान म्हणलं तर ज्ञानबा, आणि पैलवान आशिष हुड्डा संपलेल्या कुस्तीमध्ये उत्तर भारताचा हरियाणाचा पैलवान आशिष हुड्डा करायंता अंगावरती डंकी मारून विजय झालेला आहे। पंचाच्या निर्णयानुसार आशिष हुड्डा हा पैलवान उत्कृष्ट कुस्ती मारून विजय झालेला। हुड्डाजी याई हुड्डाजी आई बहुत खूब कुश्ती हुई है। सब जनों बैठो, ये कुश्ती भी बहुत बढ़िया है। ये दंगल की बहुत बड़ी कुश्ती है। जरी महेंद्र गायकवाड हरले असले भविष्यामध्ये या पराजयानं महेंद्र संपणार नाही।